नेमणूक केली पाहिजे. इकडे बारामतीमध्ये भाषणादरम्यान जय पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कार्यकर्त्यांसोबत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. चौकशी दरम्यान सविस्तर अहवाल आल्यानंतर बोलू असं जय पवारांनी म्हटलंय. 28 तारखेला थोर रडू शकलो, दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबलो. कुटुंबच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार. सीआयडी माझं रक्त घेतलं, डीएनए चेक करायला. सीआयडी अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी काय संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या डीवायएसपीला सांगितलं काहीही करून, सचिन पवार येते, सचिन पवार मी सांगत होतो काहीही करून मला ते ब्लॅक बॉक्स म्हणून पाहिजे. दोन्ही ब्लॅक बॉक्स मिळाले, दोन्ही ब्लॅक बॉक्सचे फोटो आपल्याकडे. पण कारवाई होऊ द्या, अहवाल येऊ द्या, पण नंतर एकदा पूर्ण बाहेर आल्यावरती आपण बोलू.